रामायण कथेचं या ठिकाणी कथा चालू आहे। त्यामध्ये आजची असणारी माझी 6व्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्प माझ्याकडे आली। आता तुम्हाला विशेष काही माझ्याबद्दल सांगण्याची गरज नाही, कारण गावातले अर्ध्याच्या वरचे लोक जास्त मला ओळखतात। आणि दुसरी गोष्ट, मला माहिती आहे की ह्या गावात कीर्तन करता करता माझा एखादा शब्द चुकीचा निघाला, एखाद्या ठिकाणी मी चुकले, तर तुम्ही सगळे मला कन्या म्हणून क्षमा कराल। विठ्ठल आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा करता जे येण्याचा योग आला, ज्यांच्या माध्यमातून हा योग आला, असे असणारे आमचे सुरेश दादा यांनी या ठिकाणी येण्याचा योग निर्माण करून दिला। त्याचबद्दल गावाचे जे महंत आहेत अभिषेक महाराज गोसावी, ते या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे। महाराजांचे एक वेळ धन्यवाद व्यक्त करते। त्याचप्रकारे आपल्या गावातले माहिती असणारे व्यक्तिमत्व, म्हणजे ज्यांच्यामुळे मी परमार्थात आले, ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी उभे राहिलेले आहे, ज्यांच्यामुळे बोलण्याचा प्रयत्न करते, बोलते, असे असणारे आपले गावाचे भूषण गंगाराम महाराज राऊत, ते आज या ठिकाणी उपस्थित नाहीये, पण मग त्यांच्यामुळेच मी परमार्थात आलेले आहे। त्यामुळे त्यांचे या ठिकाणी या मंचावरून धन्यवाद व्यक्त करते। त्याचप्रमाणे गायकीसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे बंधू गोकुळ महाराज तोगे यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। नामदेव महाराज शेजूळ यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते। मयूरजी महाराज भोसले यांचे धन्यवाद व्यक्त करते। त्याचप्रकारे आता इथे एवढे जण उभे राहिलेत, सगळे परिचित आहेत, सगळे दिंडीच्या माध्यमातून परिचित आहेत, सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते। आणि त्याचप्रकारे सांगण्यासारखं असे एक व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये आहेत। आपल्या गावामध्ये आणखीन एक सांगण्यासारखे व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे आपले दरमहा पैठण ते पंढरपूरची वारी करतात असे असणारे आमचे अर्जुन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। पीटी मास्तर बाबा या ठिकाणी उपस्थित आहे। आणि तुमच्या सगळ्याकडून आणखीन एक विनंती करते की उभे असणारे जेवढे आहेत त्यांच्यासाठी, गायक जे महाराज आहेत त्यांच्यासाठी, मृदुंगाचार्य जे महाराज आहेत त्यांच्यासाठी सर्वांनी एक वेळेस जोरदार टाळ्या वाजवा। मला हे आपल्याला लाभले, हे आपलं अहोभाग्य आहे। काही काही ठिकाणी जर कीर्तनाला गेले ना, तर काही काही ठिकाणी गायक असतात तर वादक नसतात, काही काही ठिकाणी वादक असतात गायक नसतात, काही काही ठिकाणी वादक आणि गायक असतात, कीर्तनकार नसतात, काही काही ठिकाणी कीर्तनकार असतात, गायक असतात, वादक असतात आणि ऐकायला श्रोते मंडळीच नसतात। आपल्या इथे भरपूर संख्येने श्रोते मंडळी जमले, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते। आणि आता कसं आहे माहिती, मायबाप, एखादी सुगरण, कितीही चांगला स्वयंपाक करणारी सुगरण जर असली, ती स्वयंपाक किती जरी सुंदर करत असली, तिच्याजवळ जर तवाच नसला, तवा फुटका असला, तर मग ती स्वयंपाक कशी करणार? त्याचप्रकारे गायक मंडळी अति उत्कृष्ट आहे, मृदुंगाचार्य महाराजही अति उत्कृष्ट आहे। मीही चांगलीच करते म्हणा कीर्तन, वाईट कशाला म्हणून ना स्वतःला, मीही चांगलेच कीर्तन करते, मीही इथं चांगलीच उपस्थित आहे। पण जर माईकाने मला शिट्ट्या मारल्या तर मग कीर्तन काही रंगात येणार आहे का आपलं? त्यामुळे आपले संस्कृत टीमवाले दादा जे आहेत त्यांची मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि कीर्तनाला सुरुवात करते। कीर्तनामध्ये फक्त ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस सर्वांनी आपल्या हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचे। विठ्ठल विचार करत असताना आपल्याला ह्या जीवन मृत्यू लोकांमध्ये 3 प्रकारचे लोक बघायला भेटतात। 3 प्रकारचे लोक, काही लोक स्वार्थी असतात 3 टप्प्यामध्ये, काही लोक स्वार्थी असतात, काही लोक फक्त परार्थी असतात आणि काही लोक स्वार्थी आणि परार्थी असतात। हे संसारामध्येही आहे आणि परमार्थामध्ये देखील आहे। संसारातले स्वार्थी लोक म्हणजे कोण माहिती का मायबाप, यांना काही घेणं नसतं। गावात सप्ताह चालू आहे, गावात कीर्तन चालू आहे, काही घेणं देणं नाही, यांचं फक्त 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ड्युटी करायची, घरी यायचं, घर खर्चाला जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा खर्चायचा, बाकी सगळा खर्च पैसे बँकेत गोळा करायचे, कधी सप्त्याला वर्गणी द्यायची नाही, कधी एखादा धार्मिक कार्यक्रम होत असेल धार्मिक कार्यक्रमाला जाऊन देणगी द्यायची नाही, काही घेणं देणं नसतं। हे झाले संसारातले स्वार्थी लोक, संसाराचे परार्थी लोक। हे स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करतात, यांचा संसार लक्षच देत नाही। पण मग ज्यावेळेस समाज कार्य येईल त्यावेळेस हे सगळ्यात आघाडी लोक असतात। याच्यामध्ये आपले देशाचे सैनिक येतात, काही पुढारी येतात, जे आपला संसाराचा त्याग करून लोकांचं हित व्हावं म्हणून जगतात। हा झाला दुसरा वर्ग।
तिसरा वर्ग हे संसारामध्ये स्वार्थीही असतात आणि संसारामध्ये परार्थीही असतात. संसारामध्ये स्वार्थी कसे असतात? पहिले स्वतःचा संसार व्यवस्थित करतात, घरात खायला अन्नधान्य आहेत, लेकरा बाळांना कपडे, स्वतःचा संसार एकदम व्यवस्थित करतात आणि स्वतःचा संसार झाल्याच्या नंतर लोकांचाही संसार चांगला व्हावा म्हणून त्यांनाही सांगतात की तुम्ही अशा प्रकारे वागा. हे झाले संसारातले स्वार्थी आणि परार्थी. चला हेच आपलं परमार्थाकडे आलं. परमार्थामधले स्वार्थी लोक म्हटल्याच्या नंतर आपण परमार्थातल्या स्वार्थींमध्ये योग्यांना धरू शकतो. तुम्ही म्हणाल ताई ते एवढे कष्ट करतात, एवढे साधना करतात, ते योग करणं काही सोपं आहे का नाही बाबा? योग हे साधन सोपं नसताना तुम्ही म्हणाल ताई हे एवढं योगाचं कठीण असं साधन करतात आणि मग तुम्ही त्यांना स्वार्थी का म्हणतात? तर मायबाप त्यांना स्वार्थी म्हणण्याचं फक्त एकच कारण आहे. काय? त्यांना स्वार्थी म्हणण्याचं एकच कारण आहे की त्यांना ज्यावेळेस भगवान परमात्म्याची प्राप्ती होते, भगवान परमात्म्याचा आनंद ज्यावेळेस त्यांना प्राप्त होतो त्यावेळेस ते इतरांना वाटत नाही, स्वतःचा आनंद स्वतः पुरताच ठेवतात. म्हणून यांना म्हटलं गेलेलं आहे परमार्थामधले स्वार्थी लोक. आता परमार्थामधले परार्थी लोक कोणते? यांनी स्वतःच परमार्थ काही केलंच नाही. यांनी स्वतःचा परमार्थ काहीच केलं नाही. देव काय असतो, कुठे असतो, काय खातो, काय पितो यांना काहीच माहिती नाही. पण हा नाही संत चिन्ह उमटली अंगी, यांच्या अंगात संतांची चिन्ह उमटली नाहीये, पण प्रत्येक लोकांना परोपकार सांगत प्रत्येक लोकांना ज्ञान वाटत फिरतात. हे झाले परमार्थातले परार्थी लोक. पण परमार्थामध्ये देखील स्वार्थी आणि परार्थी लोक आहेत, ज्यांनी स्वतःचाही साध्य साधलाय आणि ते लोकांनाही साध्य देतात. मग लोकांनी विचारलं का हो असे लोक कोण आहेत? तर असे लोक संत आहेत. संतांनी पहिले भक्ती करून साधना करून तो साध्य असणारा जो भगवान परमात्मा आहे त्याला साध्य करून घेतलं. पहिले स्वतः परमार्थ केला, स्वतः भक्ती केली, त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला त्यांनी आपलंसं करून घेतलं आणि आपलंसं करून घेतल्याच्या नंतर योग्यांप्रमाणे एकटा त्याचा उपभोग घेतला बसले नाही, एकट्या त्या परमानंदाचा आनंद घेत बसले नाही. मग ते सगळ्यांना सांगतात अरे तुम्हाला माहिती का काय ह्या गोष्टीमध्ये फार सुख आहे. कोणत्या गोष्टीमध्ये? परमार्थामध्ये फार सुख आहे. तुम्ही संसाराच्या नादी लागू नका, तुम्ही परमार्थ करा. म्हणजे त्यांनी स्वतःही तो रस ग्रहण केला आणि ते तुम्हा आम्हाला सुद्धा सांगतात की तुम्ही परमार्थिक रस ग्रहण करा. हेच महाराज अभंगाच्या Thank you.